नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संक्रांतीच्या सणाला जसे हळदी कुंकवाला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे सुगड पूजनाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. सुगड पूजन म्हणजे काय, तर या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं निघतात ती सगळी घटात भरून किंवा एका मातीच्या घटात बोळक्यात भरून त्यांची पूजा केली जाते. यालाच आपण सुगड पूजन म्हणतो. काही ठिकाणी याला खण पण म्हणतात. मातीची बोळकी, सुगड, खण अशा वेगवेगळ्या नावांनी हे ओळखलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खणाची पूजा अगदी सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची हे मी आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर ही पूजा कधी करायची, भोगीला की संक्रांतीला, एकूण किती खण घ्यायचे, ही पूजा कोणत्या वेळी करायची आणि दुसऱ्या दिवशी या सुगडांचे काय करायचे, अशी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमधनं देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर मंडळी, सुगड म्हणजे काय, तर सुगड म्हणजे मातीची बोळकी असतात. बऱ्याच ठिकाणी याला खण सुद्धा म्हणतात. संक्रांतीच्या सणाला हे खण किंवा सुगड हे बाजारात सहज मिळतात. काही ठिकाणी काळ्या रंगाचे सुगड मिळतात, तर काही ठिकाणी तांबड्या रंगाचे सुगड मिळतात. तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरतात तसे सुगड आपल्याला बाजारातून खरेदी करायचे आहे. तर मंडळी, आपल्याला हे सुगड भोगीच्या दिवशी खरेदी करायचे असतात आणि तुम्हाला भोगीच्या दिवशी जर जमलंच नाही तर संक्रांतीच्या दिवशी सकाळी तुम्ही खरेदी केले तरी चालतात. पण शक्यतो आपल्याला भोगीच्या दिवशीच सुगड खरेदी करायचे आहे. आपण बाजारात जेव्हा सुगड खरेदीला जातो तेव्हा आपल्यासोबत हळद कुंकू, थोडेसे तीळ, तांदूळ आणि तिळगुळ सोबत घेऊन जायचे आहे. आता मंडळी, सुगड खरेदी करताना आपल्याला ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे. सुगड कुठे तुटलेले, फुटलेले, चिरलेले किंवा टवके उडालेले नसावेत याची खात्री आपण करून घ्यायची आहे. आता सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला हळद कुंकू लावून त्या सुगडांची पूजा करायची आहे. आधी सुगडांना हळद कुंकू लावायचे, त्यात तीळ, तांदूळ आणि तिळगुळ टाकायचे आहे आणि नंतर मग ते सुगड आपल्याला घरी घेऊन यायचे आहेत. कारण मकर संक्रांतीला प्रत्येक वर्षी नवीन खण आपल्याला पूजायचा, त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीनच सुगड किंवा नवीनच खण खरेदी करायचा असतो आणि घरी आल्यानंतर पुन्हा एकदा तो स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे. आता हे सुगड काही ठिकाणी धुतले जातात तर काही ठिकाणी धुवत नाही. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्ही करायचे आहे. पण आपण बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर ते पुजलेले असतात, आपणच त्याची पूजा केलेली असते, म्हणून आम्ही पुन्हा एकदा धुवून पूजा करत असतो. काही जण भोगीला पण सुगड पूजन करतात, तर काही जण संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करायचे आहे. भोगीच्या दिवशी सुगड आणून तुम्ही त्याची हळद कुंकू, तांदूळ, तिळगुळ टाकून पूजा करू शकतात आणि संक्रांतीच्या दिवशी त्यामध्ये ओसा भरला तरी चालतो. तर ज्या दिवशी सुगड पूजन करायचे आहे त्या दिवशी आपल्याला लवकर उठायचे आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे. प्रथम सूर्यदेवाचे पूजन करायचे आहे, कारण मकर संक्रांत हा सण सूर्याला समर्पित आहे. सकाळी एका तांब्याच्या भांड्यातून सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. एका तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करायचे आहे. सूर्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे. सूर्याला नमस्कार करायचा आहे. ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः असा एखादा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. असं केल्यामुळे आपल्याला काय होतं, आपल्याला निरोगी आरोग्य लाभते, उत्तम तेजाची प्राप्ती होते, दीर्घायुष्य प्राप्त होते. त्यानंतर आपल्याला देवाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सुगड पूजा करायची आहे. आपल्या देवघराजवळ जर जागा असेल तर तिथेच तुम्ही ही पूजा मांडू शकतात आणि नसेल जागा तर दुसऱ्या ठिकाणी ही पूजा पाट मांडून किंवा चौरंग मांडून सुद्धा ही पूजा करू शकता. आणि ही पूजा आपल्याला सकाळीच करायची आहे. तर संक्रांतीच्या सुगड पूजनासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, हे सगळं साहित्य आपल्याला सुगड पूजनासाठी लागणार आहे. ही पूर्वतयारी आपण करून ठेवली तर पूजा करायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी 5 ते 10 मिनिटात ही सगळी पूजा आपली होते. मी इथे चौरंग घेतलेला आहे. तुमच्याकडे चौरंग नसेल तर तुम्ही पाटावर सुद्धा ही पूजा मांडू शकता. चौरंगावर आपल्याला नवकोरं कापड टाकायचं आहे किंवा लाल रंगाचं कापड टाकलं तरी काहीच हरकत नाही. चौरंगावर नवकोरं वस्त्र किंवा लाल रंगाचं वस्त्र टाकल्यानंतर आपल्याला सगळ्यात प्रथम दिवा लावायचा आहे. दिव्याची हळद कुंकू लावून आपल्याला पूजा करायची आहे. त्याला फूल व्हायचं आहे. दिवा लावल्याशिवाय आपल्याला पुढची पूजा करायची नाही आहे. अग्नीच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. प्रथम थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे. दिव्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याला फूल व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. आता मंडळी, त्यानंतर कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करतो, म्हणून गणपतीला मी अभिषेकसुद्धा घातलेला आहे. गणपती बाप्पांना दुधाने, पंचामृताने, मग साध्या पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे
आणि गणपती बाप्पांची आपण स्थापना करून घेणार आहोत. तुमच्याकडे आसन असेल तर आसन घेऊ शकतात. त्या आसनावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्या तांदळातसुद्धा हळद कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना आसनस्थ करायचं आहे. हळद कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायची आहे आणि लाल फूल आपल्याला व्हायचं आहे. दुर्वा असतील तुमच्याकडे तर दुर्वासुद्धा वाहू शकतात. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर सुगड मांडण्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या तांदळाच्या राशी तयार करायच्या आहेत. त्या राशींना हळद कुंकू व्हायचं आहे आणि सुगड आपण आधीच धुवून स्वच्छ केलेले आहे, स्वच्छ पुसून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला सुगडांवर हळदी कुंकवाचे नाम ओढायचे आहे किंवा सुगडांना हळद कुंकू लावले तरी चालते. हे सुगड खरेदी करताना घरातील प्रत्येक सवाष्णीसाठी 5 सुगड आणि 1 पणती असे खरेदी करायचे आहे. आता तुमच्या घरामध्ये किती सुवासिनी असतील त्या प्रत्येकीने 5-5 सुगड आणि 1-1 पणती अशा प्रकारे आपण घ्यायचे आहे. आता तुमच्या घरात जर 2 सुवासिनी असतील तर 10 सुगड घ्यायचे आहे आणि 2 पणत्या घ्यायच्या आहे. अशा प्रकारे आपण खरेदी करायची आहे. काही जण 7 सुगड पण घेतात, 1 देवाचं, 1 तुळशीचं म्हणून घेतात. काही जण ह्या 5 पैकीच 1 तुळशीला ठेवतात, 1 देवाजवळ ठेवतात, तर काही जण वेगळं वेगळं घेतात. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करायचं आहे. तर मंडळी, मी ही पूजा थोडक्यात तुम्हाला करून दाखवलेली आहे. तर ही पूजा आपल्याला सकाळीच करायची आहे. सकाळी आपल्याला देवघराची पूजा झाल्यानंतर लगेचच ही पूजा करायची आहे. अगदी ही पूजा 5 मिनिटात होईल. या पद्धतीने या सर्व खणांना हळदी कुंकवाची बोटे लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला तांदळाच्या राशीवर ठेवायची आहे. तर हे बोटे कशी ओढायची आहे, तर आपल्याला ही बोटे खालून वर अशा पद्धतीने ओढायची आहे. तर 1-1 सुगड घ्यायचं आहे आणि त्याला हळदी कुंकवाची बोटे ओढून घ्यायची आहेत आणि आता तांदळाच्या राशीवर असे 1-1 सुगड ठेवून घ्यायचे आहे. तर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला माहितीच आहे की तिळगुळाला खूप जास्त महत्त्व असते. म्हणून सगळ्यात आधी आपल्याला खणामध्ये थोडे थोडे तीळ टाकायचे आहे, गूळ टाकायचा आहे, तांदूळसुद्धा टाकायचे आहे. त्यानंतर तिळगूळ टाकायचा आहे. आपण त्याला हलवासुद्धा म्हणतो, ते सुद्धा आपल्याला सुगडांमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपण काही फळभाज्या घेतलेल्या असतील त्यासुद्धा या सुगडांमध्ये आपल्याला भरायच्या आहे. ह्या दिवसांमध्ये जी पिके निघतात त्या सगळ्या भाज्या आपल्याला या घटात भरायच्या आहे. तुम्हाला ज्या मिळतील त्या आपल्याला आणायच्या आहे. घेवड्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, शेंगदाणे, गव्हाच्या ओंब्या, ज्वारीची कणसं मिळतात, गाजराचे तुकडे, बोरं मिळाले तर बोरं टाकू शकतात. काही जण हरभरेसुद्धा टाकतात, शेंगा टाकतात, पण शेंगा नाही मिळाल्या तर शेंगदाणे टाकायचे आहे. आपल्या पावटे, वांगी, तिळाचे लाडू असे साहित्य आपल्याला खणांमध्ये भरायचे आहे. संक्रांतीला ह्या भाज्या अगदी सहज मिळतात. तुम्हाला जेवढ्या भाज्या मिळतील तुम्ही तेवढ्या आणायच्या आहे आणि आपल्याला खणांमध्ये त्या भरायच्या आहे. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे सगळ्यांचे बारीक तुकडे करून सुद्धा यात भरू शकतात. म्हणजे ते अगदी सहजपणे आपल्याला भरता येतं. तर हे सुगड आपल्याला गच्च भरून घ्यायचं आहे. 1-1 भाजीचे तुकडे करून आपल्याला घालायचे आहे. तर मंडळी, ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना याची फारशी माहिती नसते, तर या व्हिडिओचा त्यांना नक्की फायदा होईल. आपण हे वाण सुगडांमध्ये भरले आहे तर ते आपल्याला जास्तीचेच करायचे आहे, कारण ते सुगडांमध्ये भरून थोडे शिल्लक आपल्याला ठेवायचे आहे. आपण असे सगळे सुगडांमध्ये वाण भरून घेतल्यानंतर आपण जी पणती घेतली होती त्यालाही 5 ठिकाणी आपण हळदी कुंकवाची बोटं लावायची आहे. त्या पणतीमध्ये तीळ, तांदूळ टाकायचे आहे, हळदी कुंकू, काही जण गुलालसुद्धा टाकतात. जसे तुमच्याकडे पद्धत असेल तसे करावे आणि ही पणती आपल्याला मधल्या सुगडावर ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्याला घरातील देवांना सुद्धा व्हायचं आहे. संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला व्हायचे आहे. आपण ज्या मंदिरात ववसायला जातो त्या मंदिरात देवीला सुद्धा व्हायचे आहे. आपल्या घरी हळदी कुंकासाठी आलेल्या स्त्रियांना सुद्धा ओटीमध्ये हे घालायचे आहे. म्हणूनच थोडेसे आपण जास्तीचेच हे करायचे आहे. अशा प्रकारे सर्व सुगड भरल्यानंतर पणती त्यावर ठेवल्यानंतर आपल्याला सुगडाची पूजा करायची आहे. सर्व सुगडांना हळदी कुंकू लावायचे आहे. सुवासिनींनी स्वतःला सुद्धा हळद कुंकू लावायचे आहे. थोड्या अक्षता व्हायच्या आहे, फुले व्हायची आहे. त्यावर सुगडांना सर्वात शेवटी आपल्याला धूप, दीप, आरती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाच्या पोळ्या करतात, काही जण पुरणाच्या पोळ्यासुद्धा करतात, त्याचाही नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं करावं. या ठिकाणी साखरेचा हलवा मी नैवेद्य म्हणून ठेवलेला आहे. काही वड्या केलेल्या आहेत त्यासुद्धा मी नैवेद्य म्हणून ठेवलेले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात किंवा रामसीतेच्या मंदिरात तुम्हाला जे जवळ मंदिर असेल तिथे स्त्रिया एकमेकींना ववसायला जातात.
सर्व स्त्रिया तिथे हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम करतात. आपल्यापैकी मोठ्यांना नमस्कार करायचा आहे. सर्व आपली पूजा झाल्यानंतर मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे. आपल्या परिवारासाठी, सुख शांतीसाठी, समृद्धीसाठी, सूर्यासारखे उत्तम तेज मिळवण्यासाठी, आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागायचे आहे आणि आपल्या पूजा झाल्यानंतर ते सर्व सुगड किंवा खण एका नव्या कोऱ्या कपड्याने आपल्याला झाकून ठेवायचे आहे. आता हे खण झाकून का ठेवायचे आहे, तर आपल्याकडे जे काही भरपूर आहे, विपुल आहे, जे काही वाण आहे ते आपल्याला जगासमोर उघडे ठेवायचे नाही आहे. हे जे आपल्याकडे वाण आहे ते आपल्याकडे सदैव टिकून राहावे म्हणून आपल्याला ते झाकून ठेवायचे आहे. ही अशी पूर्वीपासून पद्धत आहे. त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी ओसायला जातात. त्यातील 2 सुगड आपण ताटात ठेवायचे आहेत. ते सुद्धा आपण एका रुमालानं झाकून ठेवायचे असतात. त्याबरोबर आपण त्या पणतीमध्ये जे तीळ, तांदूळ, हलवा जे काही घेतलेलं असतं त्या पणतीत भरलेलं असतं ते आपल्याला बरोबर घ्यायचे आहे आणि त्यानेच आपल्याला स्त्रियांना ओसायचे आहे. आता त्यात काही जण आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये सुगड दान करतात, तर काही जण सुगडामधील असलेलं वाण दान करतात. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्ही करायचे आहे. मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला एक खण तुळशीजवळ ठेवायचा आहे, एक खण आपल्याला देवाजवळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मंदिरात जायचे आहे. त्यानंतर आपण ज्या मंदिरात व्यवसायाला जाणार आहोत त्या देवीला वसायचे आहे. नंतर मग स्त्रियांनी एकमेकींना वसायचे आहे. वाण जर उरले असेल तर ते घरी आलेल्या सुवासिनींना आपण वाण द्यायचे आहे, त्यांच्या ओटीत घालायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला सुगड पूजन करायचे आहे. आज मी तुम्हाला सुगड पूजनाची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे की या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.